सर, सध्या एक बातमी वाचली की विद्यापीठांचं खाजगीकरण करण्यात येणार आहे आणि त्यासाठी शासनानं एक समिती देखील नेमलेली आहे. आणि ते अहवाल आल्यानंतर विद्यापीठांचं खाजगीकरण जर झालं तर त्याचा शिक्षणावरती, विद्यार्थ्यावरती काय परिणाम होईल? ही जी बातमी आहे विद्यापीठाच्या खाजगीकरणाची, ती अतिशय शॉकिंग अशी न्यूज आहे. राज्यातील अनुदानित महाविद्यालयांना खाजगी विद्यापीठाची मान्यता द्यायची, अशा प्रकारचा विचार सरकार करतं आहे. आणि त्या अनुषंगानं तशा प्रकारची समिती महाराष्ट्र सरकारनं स्थापन केलेली आहे. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख, मामासाहेब जगदाळे, शिक्षण समाजसुधारक वल्लभराव कदम अशा शिक्षण महर्षींचा महाराष्ट्र आहे. या महापुरुषांनी आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या शिक्षण महर्षींनी शिक्षणाची गंगा वाड्या वस्त्यावर तांड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, आटोकाट प्रयत्न केले. आणि म्हणून हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित असलेला बहुजन समाज, शेतकरी, दलित, पददलितातील त्याची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली. परंतु या नाहिरे वर्गाला, बहुजन समाजाला शिक्षण प्रक्रियेतून बाहेर काढण्याचे प्रयत्न अतिशय सुनियोजितपणे सुरू आहेत. आणि या ज्या हालचाली आहेत त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणाचं धोरण फार झपाट्यानं रेटलं जातं आहे. अनुदानित शाळा, सरकारी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कशा पडतील अशा प्रकारचं नियोजन सरकार करतं आहे. आणि लोकही त्याला बळी पडत आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, असं ज्योतिराव फुले म्हटले. त्यांचा तो वारसा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुढे चालवला. आणि आपल्या कोल्हापूर संस्थानात मोफत आणि सक्तीचं शिक्षण घेण्याचा क्रांतिकारी निर्णय महाराजांनी घेतला. त्यांचा तो विचार घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेला. आणि या 3 महामानवाच्या पावलावर पाऊल टाकून शेकडो शिक्षण महर्षी या महाराष्ट्रात पुढे आले. त्यामुळेच तर हा पुरोगामी महाराष्ट्र झाला. परंतु याला प्रतिगामी कसं करायचं, आणि जर प्रतिगामी करायचं असेल तर बहुजनाचं शिक्षण बंद केलं पाहिजे. यातूनच सार्वजनिक शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करायची, खाजगी शाळांना प्रोत्साहन द्यायचं, सार्वजनिक शाळेत भौतिक सुविधा द्यायच्या नाहीत, शिक्षक भरायचे नाहीत, आहेत त्या शिक्षकांना 1760 अशैक्षणिक कामं लावायची. आणि त्यांना शिकवायला मूळ जे त्याचं काम आहे शिकवणं, त्याला वेळच मिळू द्यायचा नाही. आणि पुन्हा जिल्हा परिषदेचे शिक्षक, खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक शिकवत नाहीत अशा बोंबा मारायच्या, अशा प्रकारचं धोरण सरकारचं आहे. आणि पालकांना दिशाभूल करून खाजगी शाळेकडे पालकांचा ओढा वळवायचा, लोंढा वळवायचा, याचीच ही फलनिष्पत्ती आहे. आता याच्यामध्ये जे धोका आहे खाजगी विद्यापीठांचा, तर मुळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एक 4-5 विद्यापीठं हे अनुदानित आहेत आणि जे की शासनामार्फत चालवलं जातात. आता बाकीचे सगळे जे विद्यापीठ आहेत तर शिक्षण महर्षींचीच आहेत, तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे. आणि जे खाजगी विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये साधी BScची BAची जरी डिग्री घ्यायची म्हटलं तर ती लाखाच्या घरात जाते. तिथं शिक्षण घ्यायचं म्हटलं तर की शेतकरी, कष्टकरी आणि गरिबांना शिक्षण देणारे जे काही विद्यापीठं आपल्याकडं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थापन झालेली आहेत तेवढे मोजकेच आहेत, 4-5. आता त्याच विद्यापीठाचं जर खाजगीकरण झालं तर सगळ्यात मोठा धोका आहे की त्या ठिकाणी गोरगरीब माणूस फीस भरू शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं अनुदान बंद केलं तर साहजिकच आहे की ते फी वाढ करणार आणि विद्यार्थ्यांच्या फीसवरती चालवणार. म्हणजे हे व्यावसायिकरण झालं, बरोबर. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा व्यावसायिकरण होईल त्यावेळेस त्या ठिकाणी तुमच्या आरक्षणाला महत्त्व राहणार नाही. जो पैसा भरेल त्याला शिक्षण मिळेल, बरोबर. हा सगळ्यात मोठा धोका आहे. याच्यासाठी लोकांकडून किंवा पालकाकडून तुमची काय अपेक्षा आहे? या देशामध्ये हजारो वर्ष चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये फक्त ब्राह्मण आणि श्रीमंत वर्ग जो होता त्याला शिक्षणाचे अधिकार होते. आता या व्यवस्थेमध्ये द्विवर्ण शिक्षण व्यवस्था येऊ पाहते.
म्हणजे शिक्षण हे फक्त पैसेवाल्याची मक्तेदारी होईल आणि त्यासाठी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था मोडून काढणं यासाठीचे आटोकाट प्रयत्न हे सरकार करत आहे. आणि विद्यापीठाचं खाजगीकरण जर केलं आणि विद्यापीठाअंतर्गत चालणारे जे अनुदानित महाविद्यालय आहे हे जरी शिक्षण महर्षीचे असले तरी ते अनुदानित आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना फी माफीच्या सवलती आहेत, त्यामध्ये प्राध्यापकांना सेवेला संरक्षण आहे आणि नियमित पगार आहे. परंतु त्या महाविद्यालयाचं खाजगी विद्यापीठामध्ये रूपांतर करायचं म्हणजे त्यांचं अनुदान काढून घ्यायचं, म्हणजे प्राध्यापकांना पगार मिळणार नाही, विद्यार्थ्यांना सवलती मिळणार नाहीत, म्हणजेच नाहिरे वर्ग गोरगरिबांना शिक्षणाची दारं बंद करायची आहेत. आणि पुन्हा एकदा मनुवाद आडमार्गाने येतोय. बहुजन समाजानं हे समजून घेण्याची गरज आहे. नाहीतर हजारो वर्ष असलेल्या मागच्या अज्ञानाच्या पारतंत्र्यात हा बहुजन समाज ढकलला जाण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी लोकांनी जागं झालं पाहिजे. नुसतं फुलेशाहू आंबेडकरांच्या जयंत्या साजऱ्या करून चालणार नाही, तर त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजेत. या लोकांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्यांचं नाव घेऊन जर कोणी शिक्षण बंद करत असतील तर ते शिवद्रोही आहेत, ते फुलेद्रोही आहेत, ते आंबेडकरद्रोही आहेत आणि ते एकंदरच बहुजन समाजद्रोही आहेत. याचा विचार आपण करून जर जागरूकता निर्माण केली नाही, रस्त्यावर येऊन आपण आपलं शिक्षण वाचवलं नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्या शिक्षणापासून वंचित होतील. धन्यवाद सर. कारण खाजगीकरणाच्या माध्यमातून सरकार गोरगरिबांचं शिक्षण बंद करीत आहे आणि एकदा का शिक्षण बंद झालं की आपोआपच तुम्ही या प्रक्रियेतून बाहेर पडता आणि तुम्ही सांगितलेल्या वर्णव्यवस्थेप्रमाणे सर्वसामान्य मध्यमवर्गीयाचं शिक्षण बंद करून ज्ञानाची दारं त्यांची बंद करायची. याच्यामधून खरोखर पालकांनी, शिक्षकांनी आणि सर्व वर्गांनी पुढे येऊन सरकारचा निषेध केला पाहिजे, त्याला विरोध केला पाहिजे, ही अपेक्षा आहे. धन्यवाद.